गुड मॉर्निंग ट्रेडर्स. नमस्कार माझे बंधू आणि भगिनींनो, कशा आहेत तुम्ही लोक? शुक्रवारच्या मार्केट बद्दल आपण जे गुरुवारी रात्री डिस्कशन केलेलं की नो ट्रेडिंग झोन, आणि जर मी 790च्या खाली मार्केट येत असेल तर मी एक क्विक ट्रेड करेन. नंतर खालच्या बाजूला माझे टार्गेट्स एवढे होते. ठीक आहे, मार्केटने मला एक टार्गेट तर नक्कीच दिला. आपल्या रेंजला जेव्हा मार्केटनी टेस्ट केलं ना, तेव्हा एक मुवमेंट मला भेटला, जो हा मुवमेंट की क्विक स्कॅल्पिंग केली या काही केलं. बघा, तुम्ही क्विक स्कॅल्पिंग करा, स्ट्रॅटेजी बनवा, काही करा, प्रॉफिट होणं महत्वाचं आहे. तुम्ही 10 लॉट घेऊन 50 लॉट घेऊन 2 पॉईंट करता, 10 पॉईंट करता, काही करता, प्रॉफिट येणं हा आपला एक सर्वात मोठा मुद्दा आहे, जो आपण रोज केला पाहिजे. ट्रेडर बोलल्यावर रिस्क तर येतेच, कुठल्या कामात रिस्क नाहीये. रिस्क सगळीकडे आहे, पण ट्राय तर करणं जरुरी आहे. ठीक आहे, तर मार्केटने आपल्या मुवमेंट प्रमाणे, समजल्याप्रमाणे मार्केट दिले, आणि नंतर मार्केटने एक बुलिश पॅटर्न तयार केला. ओके, डब्ल्यू पॅटर्न बोला, छोटा डब्ल्यू पॅटर्न दिसेल, कोणाला काय दिसेल, त्या गोष्टी वेगळ्या, पण तो त्या दिवसाचा खेळ होता. आता उद्या सोमवार आहे, म्हणून आपण रविवारी रात्री बनवतो व्हिडिओ, कारण का शुक्रवार, शनिवार, रविवारी काय कुठल्या घडामोडी घडत असतील तर आपल्याला त्याचा जरासा फायदा होतो. म्हणून हा व्हिडिओ आपण आता रविवारी बनवतोय, सोमवारसाठी म्हणजे 27 या 27 ऑक्टोबर साठी. लक्षात घ्या, 28 ऑक्टोबरला मंथली एक्सपायरी आहे, निफ्टीची मंथली एक्सपायरी आहे, त्यामुळे प्रेशर तर निर्माण झालेला आहे. ओके, ओव्हरऑल मार्केट बघायला गेलं तर तुम्हाला नेगेटिव्ह दिसतंय, पण मला इथे नेगेटिव्ह पेक्षा जरासं मार्केटमध्ये पॉझिटिव्ह वाटतंय, कारण का मार्केटने आहेत ना ही गॅप भरलेली आहे, ही गॅप भरलेली. बघा, जेव्हा आपलं काम पूर्ण होतं ना, तेव्हा माणसं आपल्या घरीच येतात. याचा अर्थ तुम्ही समजून घ्या, मार्केटने एक मुवमेंट दिलं, काम केलं, घरी आला, आता परत तो काम करायला जाणार आहे. म्हणजे काय की इकडनं एक वरच्या साईडचा ट्रेड येण्याची शक्यता आहे, जो अजून वरती रेंज तोडू शकतो, ऑल टाइम हिस्ट्री बनू शकतो, पण त्याला टाइम लागेल. आणि त्या गोष्टीला समजण्यासाठी आपण हा व्हिडिओ बनवतोय. तर आता गोष्ट अशी आहे की उद्या मार्केट काय नक्की करेल, पण उद्या मार्केट काय करेल ह्याच्या अगोदर आपल्याला काही गोष्टी समजायच्या आहेत. त्या आहेत वीकली क्लोजिंगची. डेलीवरती बघूया मार्केटने काय केलंय, डेलीवरती मार्केटने काय केलं ते बघून घेऊया आपण जरा. ओके, डेलीवरती मार्केटनी नक्कीच रेंज तोडलेली आहे. जी ही रेंज होती, त्यानंतर एक ही रेंज होती, मार्केट तोडून मार्केटनी सुंदर एक चांगला मुवमेंट दिलेला आहे. ओके, आता मार्केट नीट बघा, मार्केट आता आपल्याला एक पुलबॅक सारखं काहीतरी करतोय. पुलबॅक म्हणजे पाठी येऊन पुढे जाणं. ओके, तर ती गोष्ट अशी असेल तर मार्केटला खाली येणं स्वाभाविक आहे, आणि इकडनं मार्केटला वरती जाणं स्वाभाविक आहे. हा ह्याचा पॅटर्न, या चलना बोलू शकतो, याची चाल बोलू शकतो. ठीक आहे, जर बुद्धिबळमध्ये आपण घोडा 2.5 पावलं चालतो, उंट तिरका चालतो, राणी सगळ्या दिशेने चालते. तिची चाल जर समजली आपल्याला, तर आपल्याला चेस खेळण्यामध्ये समोरला हरवण्यामध्ये खूप चांगली मदत होते. ओके, तर आपल्याला मार्केटची चाल समजायची आहे. तर मार्केटची चाल काय की मार्केटला जर वरती जायचं तर मार्केटला खाली येऊन वरती जायला लागेल. म्हणजे बघा, ही लेवल तिला टेस्ट करायला लागेल, कारण इथे एक रेसिस्टन्स होता, इकडनं रेसिस्टन्स घेतला, मग माझा रेसिस्टन्स बिकेम सपोर्ट होऊन जाईल, आणि नंतर मग मार्केट वरच्या साईडला धावण्याचा पूर्ण प्रयत्न करेल. ठीक आहे, हा झाला डेली वरती. वीकली वरती बघूया काय, वीकली जी क्लोजिंग मार्केटने कशी दिली. तर नीट बघाल तुम्ही, तर मार्केटनी वीकली जी क्लोजिंग ह्या कॅन्डलने दिले, ह्या कॅन्डलला आपण काय बोलतोय तुम्हाला माहिती असेल, इन्व्हर्टेड हॅमर. इन्व्हर्टेड हॅमर ऍट द टॉप, म्हणजे टॉपला इन्व्हर्टेड हॅमर झालेला आहे. तर इकडनं सेलिंग प्रेशर तर मला नक्कीच दिसतोय. बघा कसं असतं, डेलीवरती अनालाइज करणं वेगळं आहे, 1 तासावरती, 3 तासावरती, ह्या गोष्टी सगळ्या वेगळ्या आहे, 15 मिनिटावरती. तसं वीकलीवरती मला सेलिंग प्रेशर दिसतोय.
जर इथे एक ग्रीन कॅन्डल अशी उभी राहिली, इथे ग्रीन कॅन्डल उभी राहिली, याचा अर्थ काय झालाय, मार्केटनी रिटेस्ट घेऊन वरती जाण्याचा प्रयत्न करेल आणि पुढच्या हप्त्यात आपल्याला वरचे टार्गेट बघायला भेटतील किंवा या हप्त्यात पण बघायला भेटतील, काय सांगू शकत नाही. त्यामुळे एक्सपायरी आहे पुढच्या हप्त्यामध्ये, सांभाळून केला, लॉट्स कमी ठेवा, मुवमेंट येतील, पण जर ते लेवल्स तोडत असतील तर नक्कीच मोठे मुवमेंट्स तुम्ही बघू शकता खालच्या वरच्या साईडला. वरच्या साईडला पण गॅप चांगला आणि खालच्या साईडला पण मोठी ग्रीन कॅन्डल बनली. तो गॅप भरण्यासाठी जर मार्केट खाली आली तर इथपर्यंत येऊ शकते. ओके, लगभग 200 पर्यंत. ओके, ही गोष्ट विकली झाली. विकली तुम्हाला सेलिंग दिसते, पण विकलीवरती मी ट्रेडिंग करत नाही. मी विकली ते फक्त अनालाइज करतो, कारण का आपण ट्रेडर आहे. 5 मिनिटं 2 मिनिटं ट्रेड करून निघून जायचं असतं. त्यामुळे विकलीवरती आपण काय होल्डिंग करू शकत नाहीये. काय फायदा होणार नाही. आपल्या ऑप्शन सेलर्स आहेत, ऑप्शन बायर्स आपण, त्यामुळे आपल्याला काय फायदा होणार नाहीये. सॉरी, ऑप्शन सेलर्स ना, ऑप्शन बायर्स आपण, त्यामुळे आपल्याला काय फायदा होणार नाहीये. वीकलीवरती सेलिंग दिसली. ओके, मग आता डेलीवरती जे आपण अनालाइज केलंय ते पण समजून घ्या. ओके, हीच गोष्ट परत दिसते मला. ओके, दुसरी गोष्ट, डेली वरती ना मार्केटनी आहे ना, जर तुम्ही बघाल नीट, एक मुवमेंट देत मार्केटनी सिंपल स्ट्रॅटेजी दिली आणि इकडनं मार्केट जायची तयारी करत आहे आणि तिने रेसिस्टन्स तोडलेला पण आहे. ओके, जो पहिला रेसिस्टन्स आहे तो तोडलाय. पहिला म्हणजे प्रिव्हियस रेसिस्टन्स तोडलेला आहे. ठीक आहे, इथे तुम्हाला काहीतरी दिसेल. जर मी असं काहीतरी चित्र ड्रॉ केलं तर तुम्हाला ते कळलं पाहिजे एक्झॅक्टली काय मी सांगतोय ते. जे माझे सेशन्स वाले आहेत, माझे फॅमिली मेंबर्स आहेत, जे माझ्याबरोबर शिकतायत, समजतायत, या पॅटर्नला काहीतरी आम्ही बोलतो. ओके, हा पॅटर्न आहे फ्लॅग अँड पोल. त्यामुळे फ्लॅग अँड पोल मध्ये मला टार्गेट्स वरची दिसत आहेत. आता एक त्याचे रूल्स काय आहेत, कुठला सेटअप आहे, कुठली स्ट्रॅटर्जी याच्यावरती काम करते, कुठल्या लेवलला काम करते, हे खूप समजणं इम्पॉर्टंट आहे. कारण का छोट्या छोट्या गोष्टी बारीक याच्यामध्ये आहेत आणि त्या तथ्य आणि सत्यामध्ये आहेत. त्यामुळे ओव्हरऑल बघायला गेलं तर मार्केट मला बुलिश दिसतंय. मार्केटला जर खाली यायचंय तर मार्केट ही लेवल टेस्ट करणं खूप जरुरी आहे, जी 200 ची लेवल आहे. ओके, हा झाला आराखडा डेली वरती. मी असं पण बोलत नाही की डायरेक्ट मार्केट उद्याच्या उद्या स्पाइक देईल. ठीक आहे, आता येऊया 5 मिनिटावरती. 5 मिनिटावरती आपण सगळं हिशोब पाहून टाकूया, नवीन बघूया. मार्केटकडे एक ही गॅप होती. ठीक आहे, मार्केट ही गॅप होती. मार्केटने त्या दोन्ही गॅप भरून काढल्यात. नीट बघा तुम्ही जरा. याचा बॉटम लावतोय आणि उलटा खेचतोय. टेक्निकल अनालिसिस ह्याला बोलतात. तर तुम्ही नीट बघाल ना. ओके, गॅप 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 भरली. ओके, ही गोष्ट झाली, म्हणजे काम झालं. तर माणूस आता परत घरी निघेल किंवा घरातनं कामावरनं घरी आला तर परत तो दुसरीकडे जाईल. म्हणजे ऑफिस मध्ये आपण काम करतो, आपण अख्खा दिवस काम केल्यावर रात्री घरी येतोय, पण उद्या परत आपल्या ऑफिसला जायचंच आहे. त्यामुळे लाईफचा सर्कल आहे तो कम्प्लीट झालेला आहे. समजण्याचा प्रयत्न करा. इथे पण ही लेवल का घेतले, कारण का इथे एम पॅटर्न म्हणून मार्केटने टार्गेट दिले. मिड सोडून मार्केटने टार्गेट दिले चांगले, एकदम बरोबर दिले. ठीक आहे, म्हणजे हा सेटअप बरोबर होता. दुसरी गोष्ट, मार्केट इथे सस्टेन झालेलं, मार्केट इथे सस्टेन झालेलं आणि मार्केटने एक चांगली प्राइस ऍक्शन देत मार्केट खाली आलंय. ओके, आता इथे बघा, इथे बेरिश प्राइस ऍक्शन आहे, लोअर लो बनवत चाललेली आहे. मार्केटने उद्या काय केलं पाहिजे हे पण समजणं जरुरी आहे. त्या अगोदर लेवल लावून घेऊया. ही एक लेवल आहे, मी पाठनं येतोय बघा. मी आजची लेवल कन्सिडर करत नाहीये, मी 5च्या लेवल्स कन्सिडर करतोय लगभग तरी. ओके, त्यानंतर अजून एक लगभग ही लेवल मला भेटते. त्यानंतर मला वरची लेवल अजून एक ही बघा अशी भेटते. जिकडे मार्केटने रिॲक्ट केलं असेल, या चाल बदलली असेल, ती लेवल्स मला इम्पॉर्टंट आहेत. तर ही वरची लेवल आहे 26,000 ची. ठीक आहे, आपण वरती नको बोलूया, आपण खालचीच लेवल बोलूया.
खालच्या साईडला मार्केट लगभग ही लेवल, ओके. त्यानंतर मार्केटची अजून एक लेवल खालची आहे जी खूपच खाली ऍक्च्युली बघायला गेलं तर ही लेवल. आता हप्त्याभर ह्या लेवल्स वरती आपल्याला काम करायचंय. ही लेवल जरा वाढून ठेवतो. ओके, लेवल्स लागल्या. ओके, लेवल्स लागल्या, सपोर्ट रेसिस्टन्स झोन सगळे लागले. समजण्याचा प्रयत्न करा. माझा नो ट्रेडिंग झोन जो असेल, ओके, नो ट्रेडिंग झोन असेल ना, तो लगभग असा बनतोय बघा. हा, कारण की मी प्रिव्हियस झोनला पण रेस्पेक्ट देत आहे. साइडवेज खाली आलं, वरती गेला, इकडे रेंज तोडून खाली आलाय, इथे आलं. ओके, त्यामुळे हा माझा नो ट्रेडिंग झोन आहे. ओके, उद्या मार्केटने काय केलंय हे पण समजून घेऊया जरा डिटेलमध्ये, कारण का हफ्त्याचा पहिला व्हिडिओ आहे, जरा मोठा असतो, समजण्याचा आपण खूप डीपली प्रयत्न करतो. तळापर्यंत गेलो तर आपल्याला काय ना काहीतरी प्राप्त होतं, हिरे मोती अशी गोष्ट आहे ना, की काठावरती बसून मासे भेटत नाहीत, या मोती भेटत नाहीत, त्याला समुद्राच्या तळाशी जायला लागतं. आपण डीपली विचार करूया आणि चर्चा करूया, त्याच्यातनं काय निष्कर्ष निघतोय तो बघूया. उद्या जर मार्केट गॅप अप ओपन झालं इन केस, ठीक आहे, आणि जर त्यांनी सस्टेन करून वरती जाण्याचा प्रयत्न केला ना, तर मी इकडनं एक ट्रेड नक्कीच घेईन. कुठनं? इकडनं एक ट्रेड नक्कीच घेईन, किंवा सेफ ट्रेडसाठी मी इकडनं एक ट्रेड घेईन, जो माझी लेवल 900-2600 पर्यंत असेल लगभग, तरी लगभग 926,000 पकडा, म्हणजे इकडनं परत खाली चान्सेस आहेत. ओके, दुसरी गोष्ट, मार्केटने जर प्रिव्हियस बॉटम तोडला तर मी क्विक ट्रेडिंग करून मला पहिला टार्गेट जो भेटणार आहे तो 620 पर्यंतचा असेल नक्कीच. ओके, नक्कीच असेल. बघण्याची गोष्ट अशी येते की वरती मला लेवल्स कळल्यात, ठीक आहे, खाली मला लेवल्स कळल्यात. 720च्या खाली मी 25,720च्या खाली मी फुल बॅरिश राहीन. लगभग इकडनं 760 25,000 880च्या वरती मी फुल बाईंगच्या पोझिशन मध्ये येईन. ओके, मार्केटची उद्या चाल पण समजून घ्या. हे झालं की इकडनं वरती गेलं तर आणि इकडनं खाली गेलं तर, पण मार्केटची चाल काय असू शकते उद्या हे पण समजून जरूया. ओव्हरऑल ग्लोबल मार्केट खूप चांगलं दिसते. ओव्हरऑल चायनामध्ये, युएसए मध्ये, भारत देशामध्ये काय काय प्रस्ताव आले ते पुढच्या हप्त्यात सगळ्या त्या गोष्टी घडणार आहेत. त्यामुळे जरासा पॉझिटिव्ह अप्रोच तर मार्केटकडे आहेच. मार्केट भलेही नेगेटिव्ह आहे पण पॉझिटिव्ह अप्रोच आहेच. त्यामुळे तो आपण विषय सोडू शकत नाहीये, त्याला दुर्लक्ष करू शकत नाहीये. त्यामुळे आता जी घटना घडणार आहे उद्या, तो जरा त्याची चाल जी आहे, चाल ती आपण समजण्याचा प्रयत्न करूया. नीट आहे का? मार्केट उद्या काय करू शकेल? मार्केट उद्या ना ओपन होऊन गॅप अप, गॅप डाऊन, फ्लॅट ओपन होणे ना काय करेल, इकडनं ह्या लेवलला येईल किंवा ब्रेकडाऊन देऊन मार्केट वरचे टार्गेट देण्याचा प्रयत्न करेल. म्हणजे ह्याला बोलतात ट्रॅपिंग. कळलं तुम्हाला? मी परत एकदा पुन्हा सांगतोय, मार्केट उद्या गॅप अप खुललं तर विशेष नाहीये, गॅप डाऊन खुललं तर विशेष नाहीये, पण मार्केटची चलना अशी दिसते की मार्केट उद्या ओपन होऊन खाली ही लेवल टेस्ट करून वरती जाण्याचा प्रयत्न नक्कीच करेल. कारण का इथे जेवढी सेलिंग आले ना, ती सेलिंग इकडनं बाईंग साठी खूप चांगली आहे. कारण का बघा ना, बाईंग 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 मार्केट झूम झालंय. त्यामुळे बायर्स ह्या लेवलला नक्कीच बसलेले आहेत, बायर्स ह्या लेवलला पण नक्कीच बसलेत, आणि सेलिंग झाले 70-80% झालेली आहे. त्यामुळे आता बायर्सला ऍक्टिव्ह होणं जरुरी आहे. त्यामुळे उद्या
माझा ट्रेड असेल 70% वरच्या साईडला असेल आणि फक्त 30% खालच्या साईडला मी ट्रेडिंग करायचा प्रयत्न करेन. जे माझी लेवल्स तुटत आहेत आणि मार्केट फुल बेरिश असेल तर मी रेशो माझा चेंज करेन, पण वरच्या साईडला मी 70% आणि खालच्या साईडला 30%चा आढावा घेत चालत आहे. नीट आहे का? उद्या ट्रॅपिंग होण्याचे खूप चान्सेस आहेत, कारण का परवा एक्सपायरी आहे. जर उद्या नाही झालं तर मंगळवारी निफ्टीला तुम्हाला मंथली वरती चांगलेच प्रॉफिट भेटतील. आणि जर ह्या रेंजमध्ये मार्केट जर नक्कीच अडकत असेल तर याचा अर्थ असा निघतोय की मार्केटला वरती जाण्याचा एक मौका आहे. म्हणून कधी पण आहे ना, एक्सपायरीच्या अगोदर मुवमेंट येतात. तर उद्या तो दिवस आहे, एक्सपायरीच्या पहिल्या दिवशी एक दिवस अगोदर काही मुवमेंट बघायला भेटतात. हा एक अंदाज आहे, एक्सपिरियन्स आहे. त्यामुळे उद्याची ट्रेडिंग ह्या बेसवरती करा, जेणेकरून तुम्हाला दिवस चांगला जाईल आणि तुम्ही ग्रीन मध्ये क्लोज होऊन प्रॉफिट तुम्ही चांगलं बुकिंग करू शकाल. ठीक आहे. दुसरी गोष्ट की ओव्हरऑल सिनेरिओ तुम्ही बघत असाल ना, मी तुम्हाला इथे दाखवतो ओव्हरऑल सिनेरिओ. मार्केटमध्ये एक जी मुवमेंट असेल, मगाशी मुलं एक मुवमेंट जी अशी आली ती इथे अशी आले. आता मार्केटला इकडनं ना अशी एक मुवमेंट द्यायला गरजेचं आहे. तर एक हा पॅटर्न बनतो. पॅटर्नचं नाव काय, कसं आहे, कुठला सेटअप आहे, हा आम्ही सेशन मध्ये शिकतो, माझ्या फॅमिली मेंबर्स माहिती आहे. त्यामुळे ह्या पॅटर्न काय आहे, ह्याचे रूल्स काय हे बघण्यापेक्षा मार्केटची मुवमेंट या चाल काय, सायकोलॉजिकल ट्रेड कशी करू शकतो आपण, ह्याच्यावरती जास्त ध्यान देऊया. ठीक आहे. तर उद्यासाठी आपले ट्रेड्स नक्कीच ह्या लेवलला मी मार्क करून टाकतो, ट्रेड सेव्ह करून टाकतो. प्रॉफिट मध्ये राहण्याचा प्रयत्न करा उद्या, गडबड करू नका. मुवमेंट्स नक्कीच उद्या देईल, नाहीतर साईडवेज असेल तर उत्तमच, परवा मुवमेंट आपल्याला भेटतील. त्यामुळे थकू नका, हरू नका. माझे टॅगलाईन मी जी बोलतो, पहिले थांबायला शिका, त्यानंतर काहीतरी समजा, शिका आणि त्यानंतर ट्रेड करा. तुम्ही प्रॉफिट मध्येच राहाल. फक्त रेड दिसल्यामुळे आणि ग्रीन दिसल्यामुळे कॅन्डलच्या पाठी पडू नका. कॅन्डलला फॉर्म होऊ दे. कधी पण कॅन्डल क्लोजिंग झाल्याच्या नंतर जो प्रॉफिट येईल तोच तुम्हाला करणं भाग आहे. ठीक आहे. तर ओव्हरऑल तुम्हाला सिनेरिओ कळलेला आहे, गोष्टी तुम्हाला समजल्या आहेत. प्रयत्न करा 10:30च्या नंतर ट्रेडिंग करायचा, कारण 10:30 सव्वा 10 पर्यंत तुम्हाला एक्झॅक्टली मार्केटची मुवमेंट कळली असेल, मार्केटची डायरेक्शन कळली असेल, तुम्हाला ट्रेडिंग करायला या होल्ड करायला या चांगले प्रॉफिट बुकिंग करायला एक चांगला संधी आहे. मिस नाही करू द्या. माझा व्हिडिओ तुम्हाला समजला असेल, आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. धन्यवाद. गुड नाईट.